नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्र विषयात पहिलं प्रकरण जे आहे राज्य, त्याची माहिती पाहत होतो. राज्य या प्रकरणात अगदी सुरुवातीलाच आपण पहिली संकल्पना पाहिली, राष्ट्र. राष्ट्र म्हणजे काय? तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला राष्ट्र असे म्हणतात. इथं एक भावनिक एकात्मतेची जाणीव असते. सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक इत्यादी पातळीवर येथे एकात्मतेची, विशेषतः भावनिक एकात्मतेची जाणीव असते. मग ते एका प्रदेशातले नसले तरी देखील त्यांच्यामध्ये ही जाणीव निर्माण होत असते. त्यानंतर आपण या ठिकाणी राष्ट्राची वैशिष्ट्ये पाहिली. राष्ट्राची वैशिष्ट्ये पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य घेतलं लोकसंख्या, दुसरं एक वैशिष्ट्य घेतलं सामुदायिक ऐक्याची भावना, त्यानंतर राजकीय वेगळेपण, त्यानंतर हे 4 वैशिष्ट्ये घेतल्यानंतर पुढं आपण नवीन संकल्पना पाहिली होती, राष्ट्रवाद. राष्ट्रवाद या ठिकाणी राष्ट्रवाद ही एक प्रकारची राजकीय अस्मिता असते. ते आपल्या राष्ट्रावरचे प्रेम असते. लोक आपल्या राष्ट्राशी भावनिक पातळीवर जोडलेले असतात आणि या बंधनातूनच त्यांच्यात स्वतःची ओळख, अभिमान निर्माण होते आणि आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते. या भावनेचे प्रदर्शन आपल्याला अनेक प्रसंगातून दिसून येते. राष्ट्रवाद हा एक लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी एक महत्त्वाची शक्ती आहे. हे आपण इथं शिकलो होतो. या चित्रातूनही राष्ट्रवाद म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातील नेत्यांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर पुढे आपण राष्ट्रवादाची काही वैशिष्ट्ये पाहिली होती. राष्ट्रवाद ही एक अशी शक्ती आहे की जी एकता निर्माण करू शकते. काय? एकता निर्माण करू शकते, तसेच ती एखाद्याचा नाश देखील करू शकते. या ठिकाणी आक्रमक राष्ट्रवाद आणि प्रागतिक राष्ट्रवाद असे त्याचे वर्णन केले गेले. समाजाला एकत्र करून विकास साध्य करण्याची क्षमता प्रागतिक राष्ट्रवादामध्ये असते, तर आक्रमक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ व दुरावा निर्माण करू शकतो. राष्ट्रवाद हा साम्राज्यवाद किंवा वसाहतवाद विरोधी असतो. कोणत्याही क्षेत्रावर परकीय ताबा असण्याच्या तो विरोधात असतो. जगातील स्वातंत्र्य लढे या संकल्पनेतून निर्माण होताना दिसून येतात. राष्ट्रवाद हा स्वयंनिर्णयाचा हक्काचा पुरस्कार करतो. राष्ट्रवाद विविधतेला प्रोत्साहन देतो. भारतात धार्मिक, वांशिक, भाषिक, प्रादेशिक इत्यादी विविधता असून दिसून येते. तरी आपण भारतीय राष्ट्रवादाबाबत बोलतो. विविधतेत एकता. काय? विविधतेत एकता हा भारताच्या राष्ट्रवादाचा गाभा आहे. त्यानंतर आपण राष्ट्रवादाकडे जेव्हा काही राजकीय दृष्टिकोनातून बघतो तेव्हा राष्ट्रवादाचे काही प्रकार आपण अभ्यासले. या ठिकाणी पहिला प्रकार घेतला उदारमतवादी राष्ट्रवाद, की जो फ्रेंच राज्यक्रांतीत जन्माला आला. वुड्रो विल्सन यांच्या 14 मुद्द्यांमध्ये तो समाविष्ट आहे. राष्ट्र आणि सार्वभौमत्वाची सांगड राष्ट्रवाद घालून देतो. प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र आणि सार्वभौमत्व अधिकार आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा अधिकार आहे, हे उदारमतवादी राष्ट्रवाद मानतो. त्यानंतर आपण परंपरावादी राष्ट्रवाद. हा राष्ट्रवाद समाजाला अंतर्मुख करणार आहे. प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक स्वरूपाचा असतो. गौरवासाठी राष्ट्रे आक्रमक होतात. आणि वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद असे राष्ट्रवादाचे काही प्रकार अभ्यासले. त्यापुढे आपण नवीन संकल्पना अभ्यासली होती, राज्य. भारताच्या संविधानाच्या सरनाम्यात सार्वभौमत्व, लोकशाही, प्रजासत्ताक असे शब्द प्रयोग आहे.
इथे सार्वभौमत्व म्हणजे राष्ट्राला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार हे अभिप्रेत आहे. म्हणजे हे राष्ट्र कोणत्याही इतर राष्ट्रांच्यावर निर्णय घेण्याबाबत अवलंबून नाही. हे राष्ट्र स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते. त्याला कायदे करण्याचा आणि राज्य करण्याचा अधिकार आहे. जेव्हा एखादे राष्ट्र सार्वभौम होण्याची इच्छा दर्शवते तेव्हा ते स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करते, असाच त्याचा अर्थ होतो. राज्याच्या काही व्याख्या आपण पाहिल्या. यामध्ये अरिस्टॉटल, जॉन बोडीन, वुड्रो विल्सन, हेरॉल्ड लास्की या विचारवंतांच्या राज्याच्या व्याख्या, राज्य म्हणजे काय याबाबतच्या व्याख्या पाहिल्या. राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा आग्रह एखाद्या राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जातो. एखादे राष्ट्र राज्य केव्हा होते? राष्ट्राला राज्याचा दर्जा प्राप्त होण्यासाठी सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, शासन व्यवस्था आणि लोकसंख्या हे घटक आवश्यक आहे. आणि म्हणून आपण राज्याची व्याख्या केली होती. राज्य म्हणजे विशिष्ट अशा भूप्रदेशातील लोक जेव्हा सार्वभौम अशा शासन संस्थेची स्थापना करतात, निर्मिती करतात आणि तेव्हा त्याला राज्य असं म्हणतात. मग राज्य निर्मितीचे घटक आपण अभ्यासले. राज्य निर्मितीचे जे घटक आहे त्यामध्ये पहिला घटक आहे सार्वभौमत्व. सार्वभौमत्व कधीकधी सार्वभौमत्व हा घटक स्वातंत्र्य या शब्दाऐवजी देखील वापरला जातो. सार्वभौमत्व हा कायद्याच्या चौकटीतील शब्द आहे, तर स्वातंत्र्य या शब्दाचे स्वरूप राजकीय आहे. राज्य हे कायदेशीरदृष्ट्या सार्वभौम असते. त्याला स्वतःचे संविधान असते. उदाहरणार्थ भारत 1947 साली राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाले आणि 1950 साली संविधान अंमलात आल्यानंतर सार्वभौम राज्य बनले. दुसरा मुद्दा घेतला होता शासन संस्था. प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची शासन संस्था असणे आवश्यक असते. शासन हे सार्वभौम आणि स्वतंत्र असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ ब्रिटिश राजवटीत भारतात शासन व्यवस्था होती, परंतु ती स्वतंत्र सार्वभौम नव्हती आणि म्हणून स्वातंत्र्य प्राप्तीच्या आधी भारत हे राज्य नव्हते. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा खऱ्या अर्थाने भारत हे राज्य बनले. राज्याच्या संस्था या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात. या सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ, नोकरशाही इत्यादी शासन व्यवस्थेच्या घटकांचा समावेश होतो. हे घटक धोरण निर्मिती, कायदे करणे, निर्णय घेणे, त्याची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी सार्वजनिक संस्थांची असते. आपण सार्वजनिक संस्था आणि खाजगी संस्थात यात फरक करतो. खाजगी संस्था या नागरी समाजाचा भाग असतात. त्या खाजगी व्यवसाय मंडळ या स्वरूपात असतात, तर सार्वजनिक संस्था राज्याच्या नावे चालतात. कार्य करण्याची त्यांना आधी मान्यता असते. त्यानंतर तिसरा घटक आपण घेतला होता भूप्रदेश. म्हणजे राज्याच्या सीमांतर्गत असलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे भूप्रदेश होय. राज्याला निश्चित भूप्रदेश असणे आवश्यक असते. ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार असतो त्याला त्याचे अधिकार क्षेत्र असे म्हणतात. अधिकार क्षेत्राबाहेर राज्याला निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार असतो. अधिकार क्षेत्राबाबत राज्याला निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार असतो. आणि चौथा घटक घेतला होता आपण राज्य निर्मितीचा लोकसंख्या. लोकसंख्या हा राज्यासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. लोकांशिवाय राज्याचे अस्तित्व शक्य नाही. लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची विविधता असेल, भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी स्वरूपाची जरी असेल तरी राष्ट्र निर्मितीसाठी लोकांची गरज आहे. म्हणजे एखाद्या राज्यात अनेक लोकांचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ रशियात अनेक राष्ट्रीय लोकांचा समावेश आहे. रशियन, लिथुआनियन, लाटवियन, इस्टोनियन, युक्रेनियन इत्यादी. युनायटेड किंगडममध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, उत्तर आयर्लंड या राष्ट्रांचा समावेश आहे. म्हणजे राष्ट्र निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे लोकसंख्या. म्हणजे अशा पद्धतीने राज्याच्या निर्मितीसाठी लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व या घटकांचा समावेश
या घटकांची आवश्यकता आहे. आणि त्यानंतर आपण राज्य आणि शासन संस्था याच्यातील फरक पाहिला तर राज्य ही अमूर्त कल्पना आहे, तर तिचं मूर्त रूप म्हणजे शासन संस्था आहे. राज्य कायमस्वरूपी आहे, शासन संस्था मात्र निश्चित कालावधीसाठी असते. राज्य हे व्यक्तिनिरपेक्ष असते, ते राजकीयदृष्ट्या तटस्थ असते. शासन संस्थेला मात्र विचारप्रणाली आधारित अजेंडा असतो, धोरणाची अंमलबजावणी करायची असते. आणि या स्वरूपात आपण फरक पाहिला होता आणि या प्रकरणाची सांगता केली होती. पुढे प्रश्नोत्तरं देखील आपण घेतलेले आहे. या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे जे लघुत्तरी स्वरूपाचे जे प्रश्न आहे सगळे प्रश्न आपण घेतलेले आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे, खालील प्रश्नांचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. 10 गुणांचा जो प्रश्न आहे तो आपण पुढच्या तासाला घेणार आहोत.